नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. प्राईम टाइम मध्ये तुमचं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्स. अनंत गीते जोवर केंद्रात आहेत तोवर शिवसेना आमचा मित्रपक्षच राहील. एकनाथ खडसेंनी केलं स्पष्ट. पाठिंब्याबद्दल शिवसेनेशी चर्चा सुरू. भाजप नेते रुडींचं वक्तव्य. आम्ही सरकार पडू देणार नाही, पण सरकार पडू देणार नाही याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला जशा स्वरूपामध्ये आमची मदत लागेल ती त्यांनी स्पष्ट भूमिका केली पाहिजे. भाजपने राष्ट्रवादीचा रितसर पाठिंबा मागावा. राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी IBN लोकमतच्या खास मुलाखतीत केलं मत व्यक्त. हिवाळी अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव घ्यावा, जाधव यांची मागणी. भाजपला पाठिंबा द्यायला मी विरोध केला ही बातमी चुकीची. सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेत केलं स्पष्ट. बाबा रामपालला हिसार कोर्टात केलं हजर. बाबा रामपालवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल. पारनेरमधल्या गटखेडा गावात महिला सरपंचाला मारहाण आणि विनयभंग. नाशिक ग्रामसभेतला संतापजनक प्रकार. मुंबई मेट्रो 2 आणि मेट्रो 5 प्रकल्पाला मान्यता. मुख्यमंत्र्यांच्या MMIDS सोबत झालेल्या बैठकीत निर्णय. दहिसर ते वांद्रे आणि वडाळा ते ठाणे मेट्रोसाठी निधीची ही तरतूद. 45व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचं अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन. रजनीकांत, गुलजार यांचीही उपस्थिती. गोव्याचे आजी माजी मुख्यमंत्रीही हजर. प्राईम टाइम मध्ये सुरुवातीला बातमी शिवसेना भाजपबद्दलची. अनंत गीते जोवर केंद्रात आहेत तोवर शिवसेना आमचा मित्रपक्ष राहील, असं महसूल मंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलंय. ज्या दिवशी गीते राजीनामा देतील त्या दिवशी शिवसेना आणि भाजपची मैत्री संपेल, असं खडसे म्हणाले. मला असं वाटतं की जोपर्यंत गीते साहेब दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये आहे तोपर्यंत शिवसेना भाजपच्या मैत्रीचा पूल केव्हाही चालू होऊ शकतो. जो बंद पडला वाहतुकीसाठी तो केव्हाही चालू होऊ शकतो, हे त्याचं उदाहरण आहे. जेव्हा गीते मंत्रिमंडळातून बाहेर पडले त्यावेळेस हा पूल कोसळला असं समजायला हरकत नाही. तर भाजपनं हिवाळी अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव घ्यावा, असं राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी म्हटलंय. भाजपनं राष्ट्रवादीकडे रितसर पाठिंबा मागावा. कोणत्या स्वरूपात पाठिंबा हवाय तेही भाजपनं स्पष्ट करावं, असं मत IBN लोकमतशी बोलताना भास्कर जाधव यांनी व्यक्त केलंय. मला असं वाटतं, हे माझं व्यक्तिगत मत आहे, हे माझ्या पक्षाचं मत नाहीये. त्यांनी नागपूर अधिवेशनमध्ये आपलं जे पाठबळ आहे किंवा आपली मेजॉरिटी आहे, मताधिक्य आहे, ते सिद्ध करून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामधला संभ्रम दूर करण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीने स्वीकारावी, असं माझं मत आहे. आपण म्हणालात की त्यावेळेला जर त्या ठिकाणी डिव्हिजन ऑफ वोट जर झाले, जर सभागृहामध्ये मतदानाची वेळ आली तर माझ्या पक्षाची ही जबाबदारी नाहीच आहे. माझ्या पक्षानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही सरकार पडू देणार नाही, पण सरकार पडू देणार नाही याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला जशा स्वरूपामध्ये आमची मदत लागेल ती त्यांनी स्पष्ट भूमिका केली पाहिजे की तुम्हाला कोणत्या स्वरूपाची आम्हाला मदत पाहिजे. तुम्हाला आम्ही वॉकआउट करून म्हणजे सभागृहातून सभात्याग करून मदत करायला पाहिजे, आम्ही आमच्या जागेवर स्तब्ध बसून मदत करायला पाहिजे, की तुमच्या बाजूने आम्ही मतदान करून करायला पाहिजे. ती भूमिका आणि ती मागणी ही भारतीय जनता पार्टीने केली पाहिजे. त्याच्यावर आमचं मत, आम्ही कोणत्या स्वरूपात त्यांना मदत करायची ही आम्ही त्यावेळेला ठरवू. आता चेंडू राष्ट्रवादीनं भाजपकडे टाकलेला आहे. एक ताजी बातमी आहे. जवखेड हत्याकांड प्रकरणी आणखी 4 जणांची नार्को चाचणी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. पोलिसांनी पाथर्डी कोर्टाकडे ही परवानगी मागितली आहे. 4ही जणांना सोमवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अधिक माहिती घेऊ आमचा अहमदनगरचा रिपोर्टर साहेबराव कुकणे आपल्या सोबत आहे. साहेबराव, काय अधिक माहिती आहे? राजेंद्र, आज या महिन्याला 1 महिना पूर्ण झाला. याआधीही पोलिसांनी 7 जणांची नार्को टेस्ट पूर्ण केलेली आहे. त्याचा अहवाल आज काल न्यायालयामध्ये आला. अजून तो ओपन झालेला नाही. याआधी पोलिसांनी आता
4 जणांची नार्को करण्याची न्यायालयात परवानगी मागितली आहे. न्यायालयाने संबंधित जे 4 जण आहेत त्यांना नोटिसा बजावल्या आहे आणि सोमवारी आपण कोर्टामध्ये हजर राहावं आणि याला संमत द्यावी. कारण नार्को ज्यावेळेस करतात पोलिसांना करायचे असते त्यावेळेस संबंधित जे नार्को करायचे आहे त्याचीही परवानगी लागते आणि ते म्हणणं मांडण्यासाठी संबंधित 4 जणांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. राजेंद्र, धन्यवाद साहेबराव. अपडेट्स बद्दल. आता 4 जणांची आणखी नार्को करण्याची मागणी पोलिसांनी कोर्टाकडे केलेली आहे. बातमीचा आढावा सोमवार नंतर कोर्ट जेव्हा हजर केलं जाईल कोर्टात तेव्हा आपण घेत राहणार आहोत. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर इतर घडामोडी. स्वयंघोषित गुरु रामपालला आज हिसार जिल्हा कोर्टात हजर करण्यात आलं. त्याआधी सकाळी त्याला पंजाब हरियाणाच्या हायकोर्टात हजर करण्यात आलं होतं. पोलिसांना हिसारमधल्या संपूर्ण कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याच्या आश्रमातून किती शस्त्रास्त्र ताब्यात घेण्यात आली आणि याचीही माहिती त्या अहवालात देणं अपेक्षित आहे. पुढची सुनावणी आता 28 नोव्हेंबरला होणार आहे. 2006 मधल्या हत्येप्रकरणी त्याला देण्यात आलेला जामीन आज कोर्टानं रद्द केलाय. नंतर एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर परत भेटू. गोव्यात आजपासून 45व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल म्हणजेच इफ्फीचं उद्घाटन झालं आणि हा सोहळा आजपासून सुरू झाला. शानदार सोहळ्याचं उद्घाटन अभिनेते अमिताभ बच्चन, रजनीकांत, गीतकार गुलजार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर ही उपस्थित होते. शिवाय माहिती प्रसारण मंत्री अरुण जेटली आणि याच खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड हेही हजर होते. 11 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 75 देशातील एकूण 179 फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. टूजी घोटाळ्याच्या चौकशीपासून दूर राहा असं सुप्रीम कोर्टानं सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांना सांगितलंय. यावरच नीलम यांचं कार्टून पाहूया जाता जाता.